हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि घरोघरी सार किंवा सूप बनवले जातात। तर हे मी आज आवळ्याचा सार तुम्हाला इथे दाखवणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि जर आवडलं तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। इथे मी 4 आवळे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 मिरी घेतलेले आहेत। तर सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे। तर आवळा आणि टोमॅटो असे बारीक काप करून आणि बाकीचे सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून मी अशा पद्धतीने प्युरी तयार करून घेतलेली आहे। आता आपण याला फोडणी करून घेणार आहोत। फोडणी करण्यासाठी मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण इथे अर्धा चमचा तूप घालून घेणार आहोत। तूप हलकंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिरं घालून घेणार आहोत। जिरं छान फुलायला लागल्यानंतर त्यामध्ये हिंग आणि हळदही घालून घेणार आहोत। कोणताही सार किंवा सूप बनवायचं असेल तर तुपाचा वापर शक्यतो केला पाहिजे, त्याची टेस्ट खूप छान येते। तर हळद घालून झाल्यानंतर आपण इथे फ्रेश अशी कढीपत्त्याची पानंही घालून घेणार आहोत। 2 सुक्या लाल मिरच्या मी यामध्ये घातलेल्या आहेत। फोडणी मस्त छान झालेली आहे। 1 मिनिटभर आपण असं परतून घेऊयात आणि जे वाटलेलं वाटण आहे ते यामध्ये घालून घेऊयात। अगदी सोपा पदार्थ आहे आणि गरमागरम भाताबरोबर असा गरमागरम आवळ्याचा सार जर तुम्ही घेतला, याचा आस्वाद तुम्ही नक्की घेऊन बघा आणि तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा तो कसा जमला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आता ही जी फोडणी आपण तयार केलेली आहे, हे मिक्सचर जे आहे ते साधारण 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला इथे लोच ठेवायची आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर आपण यामध्ये साधारण अर्धी वाटी शिजवलेली मऊ छान शिजवलेली तुरीची डाळ म्हणजेच वरण जे आहे ते यामध्ये घालणार आहोत। ते घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत। मऊ छान अशी शिजायला पाहिजे आपली तुरीची डाळ आणि आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। साधारण 2 कप मी ते पाणी घालून घेतेय आणि सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता असं पातळसर झालेलं आहे, परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अजून त्यामध्ये पाणी ॲड करू शकता। मीठ आपल्या चवीनुसार घालून घ्यायचं आहे आणि इथे चिमूटभर साखरही मी यामध्ये घातलेली आहे। चुकून तो व्हिडिओ स्किप झालेला आहे, थोडीशी साखरही तुम्ही यामध्ये ॲड करायला हवी, छान टेस्ट येते आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊयात। छान मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि आपला इथे आवळ्याचा सार इथे तयार झालेला आहे। अप्रतिम सुगंध सुटलाय, याचा आस्वाद मी नक्कीच घेणार आहे, तुम्हीही जरूर घ्या। आता आपण सर्व करून घेऊयात। गरमागरम आपला आवळ्याचा सार जो आहे इथे तयार झालेला आहे। याच्या अगोदर मी टोमॅटोचा सार सुद्धा दाखवलेला आहे आणि आमसुलाचा सारही दाखवलेला आहे। नक्की मी त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जरूर बघा आणि जर आवडलं तर माझ्या चॅनलला जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा।